आपण चुकीचे करतो आणि नंतर म्हणतो आपल्याकडून असं का झालं, तर श्रीकृष्ण सांगतात मनुष्याला पापाकडे ओढणारा खरा शत्रू हा बाहेर नसतो, तो आपल्या मनातच असतो. काम आणि क्रोध. इच्छा अपूर्ण राहिली की क्रोध निर्माण होतो आणि क्रोध हा बुद्धीचा नाश करतो. या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण आपल्याला आपल्या अंतर्गत शत्रूला ओळखण्याचा आणि जिंकण्याचा मार्ग दाखवतात. चला तर मग आता कर्मयोगातील हा गूढ पण अत्यंत महत्वाचा संदेश आपण ऐकूयात. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य पद तत्वता पातले जगी. अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगामध्ये श्रेष्ठ अशा मोक्ष पदाला प्राप्त. देख पाजनकादिक कर्मजात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते जहाले. कर्माचा मुळीच त्याग न करता पूर्वी जनकाधिकांना मोक्षाचे सुख हे प्राप्त झालेले आहे. या कारणे पार्था होवावी कर्मी असताम, हे आणि काही कार्था उपकारेल. यासाठी अर्जुना, मनामध्ये कर्माविषयी पूर्ण आस्था असावी. या वृत्तीचा आणखीन एक प्रकाराने उपयोग होईल. जे आचरता आपण पया, देखी लागेल लोकाया, तरी चुकेल अपाया प्रसंगेची. कारण आपण श्रेष्ठांनी धर्माचरण केले की तेच वळण लोकांना लागते आणि सहजच त्यांची कर्मलोपाने होणारी हानी टळेल. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तया हे कर्तव्य असे उरले लोकांलागी. पहा, मिळवायचे ते ज्यांनी मिळवले, म्हणून जे निरीच्छ झाले त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता कर्म हे करावेच लागते. मार्गी अंधा सरिसा, पुढा देख नाही चाले जैसा, अज्ञानावा प्रकटावा धर्मो तैसा आचरोनी. आंधळ्याच्या हाताला धरून जसा डोळस पुढे चालतो त्याप्रमाणे ज्ञानी लोकांनी अज्ञानी लोकांना आचरण करून धर्म सांगावा. हा गाय से जरी न कीजे, तरी अज्ञाना काय ओमजे, तीही कवने परी जाणीजे मार्गांते याम. अरे, असे जर केले नाही तर अज्ञानी लोकांना काय करणार, ते लोक योग्य मार्ग एथ वडील जे जे करती, तया नाम धर्म ठेवती, त्यांची अनुष्ठिती सामान्य सकळ. या जगामध्ये थोर लोक जे कर्म करतात त्याला सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि इतर सर्व लोक त्यांचे चालूकरण करतात. हे से असे स्वभावे, मनोनी कर्म न सांडावे, विशेषी आचरावे लागे संती. अशी ही स्थिती असल्याने ज्ञानी लोकांनी कर्म सोडू नये. एवढेच नव्हे तर संतांनी याचे आचरण विशेष काळजीनेही केले पाहिजे. आता अनेकांची आगोठी, काय शा सांग किरीटी, देखे मीचे रहाटी वर्तत असे. अर्जुना, आता इतरांच्या गोष्टी तुला कशाला सांगू. पहा, मी सुद्धा काय सांकडे काही माते, की कवने के अंते, आचरे मी धर्मांते मनसी जरी. मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक तरी पुरते पणा लागी, आणि दुसराई के आरते, आचरे मी धर्मांते मनसी जरी. मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून
मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील तरी पुरते पणा लागी, आणि दुसरा नाही जगी, ऐसी सामग्री माझ्या अंगी जानसी तू. तर तुला माहित आहे माझ्यासारखा परिपूर्ण असा दुसरा कोणीही जगात नाही. अशा प्रकारचे सामर्थ्य हे माझ्यात आहे हे तुला माहित आहे. मृत गुरुपुत्र आणिला, तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते. मी आपल्या गुरूंचा मेलेला मुलगा परत आणला, तो माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस. असा मी देखील निमूटपणे कर्म करतो. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षुका होय जैसा, तयाची एका उद्देशा लागोनिया. परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील तर सकाम पुरुष जसा फळाचा आशेने ज्या दक्षतेने कर्म करतो तितक्याच दक्षतेने मी पण कर्माचरण करतो, पण ते केवळ त्या एकाच हेतूने की जे भूत जात सकळ असे आम्हाची आधीन केवळ, तरी न भावे बरळ मनोनिया. सर्व प्राण्यांचा समूह आमच्याच तंत्राने चालणार आहे, तेव्हा भरतीकडे जाऊ नये म्हणून आम्ही पूर्ण काम होनी, जरी आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. आम्ही निरीच्छ होऊन जर आपल्या स्वरूप परिस्थितीतच राहिलो तर ती प्रजा भवसागरातून कशी पार पडेल. इही आमुची वास पहावी, मग वर्तती परी जाणावी, ते लोकस्थिती आगवी नासिली होईल. हे आमच्याकडे पाहून स्वतःचे वर्तन सुधारतील. आम्ही जर उदासीन झालो तर या लोकांची स्थिती ही नासून जाईल. म्हणून समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते, तेनेच विशेषे कर्मांते त्यजावे नाम. म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग हा करू नये. देखे फळाची आशा, आचरे काम जैसा, कर्मी भरू होवा तैसा निराशा आहे. फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्मही केली पाहिजेत. जे पुढती पाथा, ही सकळ लोक संस्था, रक्षणीय सर्वथा मनोनिया. कारण अर्जुना, लोकांची हे वागण्याची रीत नेहमी सर्व प्रकारे जतन करून ठेवणे योग्य आहे म्हणून. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. शास्त्रार्थाने सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकबाह्य वर्तन हे करू नये. जे सायाचे स्तन्य सेवी, ते पक्वान्य केवी जेवी, मनोनी बाळकांचेशी नेंदावी धनुर्धरा. जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईच्या स्तनातील दूध पिते ते पक्वान्य कसे खाईल. म्हणून अर्जुना, ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलांना देऊ नयेत. तैसी कर्मे जया अयोग्यता, तयां प्रती निष्कर्म्यता, न प्रकटावी खेळता आदी करुणी. त्याप्रमाणे ज्याला साधे कर्मही नीटपणाने करता येत नाही त्याला चुकूनही निष्कर्म स्थितीचे तत्व हे सांगू नये.
तेथे सत्क्रियांची नावावी, तेची एकी प्रशंसावी, निष्कर्मे ही दावावी आचरोनी. त्याला चांगल्या आचाराला लावावी, त्याचीच केवळ स्तुती करावी आणि निष्काम पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. तया लोक संग्रहा लागे, वर्तता कर्म संगे, तो कर्म बंधू अंगी वाजेल नाम. लोकांच्या कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यांना प्राप्त होणार नाही. जैसी बहुरूपियांची राव राणी, स्त्री पुरुष भाव नाही मनी, परिलोक संपादनी तैसीच करीती. जसा बहुरूपी राजा राणीचे सोंग घेतो, पण त्याच्या मनात स्त्री पुरुषाची भावना नसते, परंतु त्या सोंगाची बतावणी मात्र यथास्थितपणे तो करतो. देखे पुढीलांचे ओझे, जरी आपुला माथा घ्यायचे, तरी सांगे कान दटीचे धनुधराम. अर्जुना, दुसऱ्याचे ओझे जर आपल्या शिरावर घेतले तर त्या भाराने आपण दडपले जाणार नाही का? सांग. तैशी शुभाशुभे कर्मे, जी निपजती प्रकृती धर्मे, ती मूर्खमती भ्रमे, मी करता म्हणे. तसे प्रकृतीमुळे जे शुभाशुभ कर्म घडत असते ते अज्ञानी मनुष्य मी केले असे प्रेमाने मानत असतो. ऐसा अहंकारादी रूढ, एकेदशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रकटावाना. असा हा देहाचा अहंकार धरणारा आणि स्वतःच मर्यादित समजणारा जो मूर्ख, त्याच हे तत्वज्ञान कधीही सांगू नये. हे असो प्रस्तुत सांगिचेल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पाम. हे राहू दे, आता तुला हिताची गोष्ट सांगतो ती जे तत्वज्ञानी यांच्या ठाई, तो प्रकृती भाऊ नाही, जेत कर्म जात पाही निपजत असे. ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणांमुळे ही सर्व कर्म उत्पन्न होतात, तिच्याशी ज्ञानी लोकांचे तादात्म्य नसते. ते देहाभिमान सांडुनी, गुणकर्मे ओलांडुनी, साक्षीभूत होऊनी वर्दिती देही. ते देहाचा अभिमान टाकून गुण आणि गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्म त्याचे उल्लंघन करून देहा मनोनी शरीरी जरी होती, तरी कर्मबंधाना तळती, जैसा का भूत चेष्टा गभसती हे पवेना. म्हणून ज्याप्रमाणे सूर्य जगावर प्रकाश पाडत असूनही त्यात लिप्त होत नाही, त्याप्रमाणे ते देह जरी धारण करतात तरी देह कर्मांनी बद्ध होत नाही. इथ कर्मी तोची लिंपे, जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतीचे नि आटोपे वर्त तू असे. या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो, तोच कर्मामध्ये बद्ध होतो. इंद्रिये गुणाधारे, रहाटते निज व्यापारे, ते पर कर्म बलात्कारे आपादे जो. गुणांचा आधार घेऊन इंद्रिये आपापले व्यापार करतात. गुणांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा अंगावर तरी उचिते कर्मे आगमी, तुवा आचरोनी मजर पावी, परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. तरी सर्व विहित कर्मे करून ती मला अर्पण कर, परंतु चित्ताच्या वृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. आणि हे कर्म मी करता, का आचरेन या अर्था, ऐसाभिमानू झुने चित्ता रिको देसी. हे कर्म करताना मी या कर्माचा करता आहे अशा प्रकारचा अहंकार तू मनामध्ये येऊन देऊ नकोस.
किंवा शरीर परा नोहावे, काम नाम जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे, भोग सकळ. हे देहासक्त होऊ नकोस. मनातील सर्व कामनांचा त्याग कर आणि मग सर्व भोगाची यथाकाळी उपभोग घे. आता कोंदट घेऊन हाती, आरूढ पायी रथी, देई अलिंगन वीर वृत्ती समाधाने. उठ, आता हातात धनुष्य घे, रथावर चढ आणि समाधानाने वीर वृत्तीला अलिंगन दे. जगे कीर्ती रुढवी, स्वधर्माचा मान वाढवी, या भारापासून सोडवी, मेदिनी हे. या जगी तू आपली कीर्ती रूढ कर, आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दृष्टाच्या ओझ्यापासून मुक्त. आता पार्थाने शंकू होई, या संग्रामा चित्त देई, इत हे वाचून काही बोलू नये. आता अर्जुना, मनातील संशय काढून टाक, या युद्धाकडे लक्ष दे. यावेळी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट. हे अनुपरोध मत माझे, जेही परमादरे स्वीकारिजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठाजे तनूधरा. अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे परम आदराने स्वीकारतात आणि विश्वासपूर्वक तेही सकळ कर्मी वर्ततू, जानपा कर्म रहितू, मनोनी हे निश्चितू करणीय काम. ते सर्व कर्म करत असले तरी ते कर्मरहित आहे असे अर्जुना तू समज. म्हणून हे कर्म ना तरी प्रकृती मंतु होऊनी, इंद्रिया लढा देऊनी, जे हे माझे मत अभैरुनी ओसंडेते. नाही तर प्रकृतीच्या अधीन होऊन आणि इंद्रियांचे लाड करून जे लोक माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात. जे सामान्यत्वे लेखिती, अवज्ञा करुनी देखिती, काहा अर्थ वाधू म्हणती वाचाळपणे. जे लोक याला किरकोळ गोष्ट समजतात, जे याकडे पाहत नाहीत, किंवा जे लोक माझ्या या मताकडे ते मोह मदिरा भुलले, विषयाविखे घारले, अज्ञान पंखी बुडाले, निभ्रांत मानी. ते लोक अविवेक रूपी दारूने मत्त झालेले आहेत आणि विषय रूपी विषाने व्यापलेले आहेत आणि अज्ञान रूपी चिखलामध्ये फसलेले आहेत असे निसंशय समज. देखे शम चाहती दिधले, जैसे रत्न कमाया गेले, ना तरी जात्यंधा पाहले, प्रमाण नोहे. पहा, प्रेताच्या हातात दिलेले रत्न वाया जाते, जन्मांधांना चांगले उजाडले तरी उपयोग होत नाही. का चंद्राचा उदयो जैसा, उपयोगान वचवायसा, मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना. अथवा चंद्राच्या उदयामुळे कावळ्यांना लाभ वाटत नाही, त्याप्रमाणे विवेकाचे हे भाषण मूर्खांना रुचणार नाही. तैसे जे पार्था विमुख या परमार्था, तयांसी संभाषण सर्वथा करवेना. अर्जुना, पहा, याप्रमाणे जे या परमार्थाकडे तोंड फिरवणारे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. मनोनी तेन मानिती आणि निंदाही करू लागती, सांगे पतंगू काय साहती प्रकाशाते. ते हा उपदेश मानत नाही, उलट त्याची ते निंदाच करतात. मला सांग, पतंगाला कधी प्रकाश सहन होतो का? काम आणि क्रोध हे मनुष्याचे शत्रू आहेत. इच्छा वाढली की विवेक कमी होतो, क्रोधाला की बुद्धीही नष्ट होते. म्हणून आधी मन जिंका, इंद्रिय ही संयमित ठेवा आणि बुद्धीला जागृत ठेवा. जे स्वतःवर विजय मिळवतात तेच खरे कर्मयोगी बनतात. रामकृष्ण हरी.